हिजाब, नकाब आणि बुरखा यामध्ये नेमका फरक काय आहे ते पाहूयात ग्राफिक्समधून। हिजाब म्हणजे नेमकं काय, तर आधुनिक इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ पडदा। कुराणमधील हिजाब कपड्यांशी संबंधित नाही, तर महिला आणि पुरुषांमधील पडदा म्हणून आहे। खिमर हे डोकं झाकण्यासाठी असतं आणि कपड्यांसाठी जिलबाब म्हणजे लबादा हे शब्द सांगितले आहेत। हिजाब अंतर्गत पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सैल आणि आरामदायक कपडे घालण्यास तसंच डोके झाकण्यास सांगण्यात आलेलं आहे। नकाब किंवा निकाब म्हणजे चेहरा झाकण्यासाठीचं कापड। निकाबमध्ये डोकं पूर्णपणे झाकलेलं असतं। इस्लाममध्ये चेहरा झाकण्यास सांगितलेलं नाही, फक्त डोकं आणि केस कापडाने झाकण्यास सांगितलेलं आहे। कट्टरतावादी देशांमध्ये महिलांना तोंड लपवणं बंधनकारक, अशा परिस्थितीत डोकं, चेहरा झाकणं आणि फक्त डोळे उघडं ठेवणं हे मुखवट्याचं काम आहे। हे नकाब म्हणजे काय हे सांगण्यात आणि बुरखा म्हणजे नेमकं काय, तर मुस्लिम महिलांनी परिधान केलेल्या काळ्या कापडाच्या पोशाखाला बुरखा म्हणतात। वास्तविक बुरखा हा त्याहून वेगळा आहे आणि नकाबचा पुढचा स्तर म्हणजे बुरखा। बुरख्यात डोळेही झाकलेले असतात। डोळ्यांच्या जागी एकतर खिडकीसारखी जाळी तयार केली जाते किंवा पारदर्शक कापड असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।